आज आम्ही पोहोचलो होतो पलूसच्या यात्रेमध्ये, कारण पलूस आमच्या शेजारचं गाव आहे आणि त्याच गावच्या यात्रेमध्ये आपण जाणार नाही हे काही बरोबर दिसत नाही, कारण तिथं आमचा कोणताही पाहुणा नाही. तरीसुद्धा आम्ही खास यात्रा फिरण्यासाठी गेलो होतो आणि यात्रेमध्ये खास आकर्षण म्हणजे हा आकाश पाळणा इतका आकर्षक दिसत होता. तर त्याच आकाश पाळण्याच्या तिकीट काढल्या आणि आम्ही पोहोचलो आकाश पाळण्यामध्ये. आकाशात गेलो आणि आकाशातून इतकं भारी दिसत होतं सगळं. पलूस एकदम छान आणि इथून खालचे पाळणे पण इतके भारी दिसत होते. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की उतरूच नाही त्यात. तरी पण त्यांनी आम्हाला उतरवलं. परत आम्ही गेलो या बोटीमध्ये बसायला. तिथं पण झोके घेतले आणि मम्मीसाठी घेतला हा तिच्या आवडीचा गजरा. तिला गजरा खूप आवडतो. लहान मुलांच्या या गाड्या असल्याशिवाय यात्रेला काही शोभा येणारच नाही. त्यामुळे त्या गाड्या तर त्या यात्रेमध्ये इतक्या भरमसाठ होत्या ना, बगल तिकडं त्या गाड्या दिसत होत्या. आणि यात्रेमध्ये तर एवढी प्रचंड गर्दी होती, असं वाटत होतं की तासगावचा रथोत्सवच आहे, कारण रथोत्सवाला देखील अशीच गर्दी असते. महिलांसाठी तर शॉपिंगची एवढी दुकानं आली होती ना, काय घेईल तेवढं कमीच. मी घेतल्या या बांगड्या, आधी घालून बघितल्या कशा दिसतात. छान दिसल्यानंतर मी त्या घेतल्या. पुढं गेलो तर सगळी कानातली, गळ्यातली, पर्स, ड्रेस, काय नाही असं काही नव्हतंच तिथं. सगळं त्या यात्रेमध्ये होतं. मला काहीच घ्यायचं नव्हतं. मी फक्त फिरत होते. प्रियांशीसाठी आम्ही एक बाहुली देखील खरेदी केली आणि तिच्यासाठी घेतला चालेचा मोबाईल. तर एवढी आम्ही तिच्यासाठी शॉपिंग केली आणि घरच्यांसाठी थोडीशी केली. आणि पुढं गेलो, पर्सची स्टॉल होती, चप्पलची होती, बाहुल्यांची होती, लहान मुलांची. फक्त मोठ्या मुलांसाठी एवढी काही स्टॉल नव्हती, पण त्या मोठ्या मुलांनी यात्रेमध्ये एवढी गर्दी केली होती ना, महिलांपेक्षा जास्त प्रमाण यात्रेमध्ये फिरण्याचं मुलांचंच होतं. त्यांनी काय शॉपिंग केली असेल काय माहिती, पण त्यांना घेण्यासारखं एवढं काही यात्रेमध्ये आलंच नव्हतं. होतं ते फक्त लहान मुलांसाठी आणि लेडीजसाठी. ही खाली डाळ तर तुम्ही पाहिलीच असेल यात्रेत. तर ह्या पर्स बघा, सेल तर एवढे लागलेले, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 30 रुपये. भयानक प्रचंड मोठी यात्रा होती. फिरल तेवढी कमीच होती. तुम्ही जितक्या पुढं जाशीला तितक्या पुढं ती यात्रा होती. संपत कुठं होती काय माहिती. आमचं तर पाय दुखायला लागलेलं. आम्ही निम्म्यातूनच परत आलो. आम्हाला लागली भूक. आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला. तर आम्ही तिथं पोटभर जेवण केलं. तरी पण आम्हाला थंड खायची इच्छा झाली होती, म्हणून तिथून गेलो आईस्क्रीमच्या स्टॉलवर. तिथं गेलो, पंजाबी कुल्फी घेतली, ती खाल्ली आणि थेट पोहोचलो खाऊ गल्लीमध्ये. आता खाऊ गल्लीमध्ये काय काय आले तर चला बघूया. खाऊ गल्लीमध्ये आकर्षण होतं ही महादेवाची पिंड. खरंच ती खाऊ गल्लीमधील सगळ्यात सुंदर काय दिसत असेल ना, तर ही पिंडच दिसत होती. तिथे आम्ही गेलो. तिथे गेल्यावरती इतकी प्रचंड खाऊगल्ली मोठी होती की मी ती पहिल्यांदाच अशी मोठी खाऊगल्ली पाहिली असेल. तिथं भेटल्या ह्या रील स्टार. तर त्यांच्यासोबत एक सेल्फी घेणं तर बनत आहे ना, तर ती घेतली.